मग श्यामराव काय नाही बा. जरा लक्ष देत जा ना वार्डामध्ये. यंदा तयारी चालू कर, राहिले 6 महिने. काय इलेक्शन लागलं काय? मग लागणार तर 6 महिने यार. मागच्या वर्षी झाली चूक आपल्याकडून, जरा या वर्षी जरा थोडा प्रचार वगैरे जोर द्या. डेपुटी मै हाऊस झाली आता पहिल्या मागच्या पंचवार्षिकलाच. आता आपला राम राम आहे भाऊ. नको येडा आहे का काय रे तू? हाऊस झाली म्हणजे चांगला आप दिलं होतं याला लोकांनी गोड बोलून. खर्च तुला सांगतो हारजीत चालू असती. सदा भाऊने मागच्या वेळेस जरा थोडी त्यांची भावकी त्यांची गुण फिरली म्हणून झालं. यंदा भावकी त्यांची विरोधात आहे. लक्षात आलं का? आपण कामं तेवढी केले त्यांच्याकडे. असं म्हणते ऐन टायमाला बरोबर सगळे जवळ येते डेपुटी. आपल्याला नको होतो त्यांचा लय बाले किल्ला आहे मोठा. अरे दादा, ह्या वर्षी चांगलं वजन वाढलंय तुझं वार्डामध्ये. तू लोकांना उधार बिधार देतोय, किराणा दुकानात येते, त्याच्यामुळे लोक आता नाव घेते तो माग. तसं करू नको, या वर्षी उभा राह. येडा आहे का तू? गिराय का जायचं मग तसं राहिलं उभा तर मी सदा भाऊ म्हणते किराण्याला जायचं नाही त्यांच्याकडे. म्हणजे बसा बोंबलत धंदा गेला आणि सगळंच गेलं. त्याच्यापेक्षा नको ते. अरे सदा भाऊ पडल्यानंतर कशाला? तू एकदा जिंकून आल्यानंतर सगळं तुझ्याकडे झालं ना. कोणी पाहिलंय उद्या काय होणार आहे करू नको. नाही यंदा आपण ताकद लावणार इथं. चांगले चांगले उमेदवार आहेत ना. दुसरा माणूस पाव कोणी बी. आपण नाही बाबा. दुसरा माणूस कोण पाहा? मग मी राहतो ना उभा डेपुटी. मी येणार नाही का निवडून? काय झालं? झाल्या स्ट्रॉंग उमेदवार पाहिजे. सदा भाऊच्या विरोधात सोपं नाही भाऊ. आज त्यांच्यापासून जवळजवळ 25 वर्षापासून त्यांच्या घरात सदस्यपदी. कोण? मी स्ट्रॉंग नाही काय? बघ सदा भाऊ जर कळलं ना जालिंदर घाटी साहेब उभा केलेत तर ते ना आता तोफा लावून तोफा लावून देते. म्हणजे आता जिंकलो म्हणते ते. तो तोंड नाही नीट. अख्ख्या जे गावाला दारू पिऊन आला का शादेत चलवतो. सदा भाऊ आताच जिंकले. पण आता सुधरतो ना. आतापासून 6 महिन्यात होईल ना. मग मी चांगला 6 महिन्यात नाही भाऊ. सदा भाऊ माहित नाही सावकारकी करतो. सदा भाऊ हातून पैसे देतो लोकांना गावातल्या. भले घेतात 5%नी, पण आडनिडीला गरज करतात ना. हा हो. तू काय खरं नाही डेपुटी. हा? आपल्याला आहे ना त्यांच्या विरोधात जर द्यायचं म्हणलं हा. लय स्ट्रॉंग माणूस द्यावा लागेल. आता कोण स्ट्रॉंग आहे? येडा झाला तुझ्यापेक्षा कोण स्ट्रॉंग आहे? हा? सुगंधा. सुगंधाताई कुठं उभा राहते काय? येडा आहे काय? अहो सुगंधा उभ्या राहत्या. तुम्हाला सांगतो मी त्यांचा जनसमुदाय बी लय चांगला आहे. इंस्टाग्राम फॉलो याच्या रीलमुळे त्याच्यामुळं. दादा इंस्टाग्रामचा याचा आहे ना तो वेगळा प्रेक्षक वर्ग. म्हणजे अट्रॅक्शन आहे लोक गावात नसते एवढं अट्रॅक्शन. तुला वाटतंय का होईल म्हणून? अहो 100% होणार तुम्हाला सांगतो मी. ग बस. साधा भाऊ कधी तिची पलटी करायला बसली श्याम्या. याडा आहे काय तू? तिचं पण काम चांगलं आहे. सगळ्यांना देऊन घेऊन बोलून राहती गोड वार्डात. माहितीये का तुला? आणि तिच्यात तेवढी धमक आहे. साधा भाऊला टक्कर द्या इतकी. त्यामुळे तू यंदा मला वाटतं तुझ उभा राहा. तू नको डोकं लावू दुसरीकडे. नाही मला नाही. तुम्ही म्हणत असले तर सुगंधाला मी तयार करतो बुवा. बघ विचारून सुगंधाला. मला वाटतं म्हणजे एकदम परफेक्ट उमेदवार आहे तो सदा भाऊच्या विरोधात. पण असं झालं पाहिजे की या इलेक्शनला पलटी झाली पाहिजे. सदा विषयच नाही. हा. हा खप्यानं आपला लागला काय पाहिजे. होईल माहिती का? सदा भाऊ एकदा पलटी झाले ना, ग्रामपंचायत मधली आपला विरोधकच संपला. मग काय? आपल्याला विरोधच नाही गावात. असं आहे. म्हणजे आपले चांगले जे काम करतात ना त्याला विरोध राहणार नाही. असं आहे. चल चालू आपण. बघा तुम्ही म्हणून. कोण? चल ना. ये जाऊन बस तू इथे. अरे जरा कार्यकर्ता आहे तू. आतापासूनच आपल्याला हे करावं लागेल. त्याला दिलं येडा झाला काय? तिकीट म्हणून असं करतो हा. तो. त्याला उभं नाही केलं म्हणून. तुला तिकीट द्यायला नाही. तू जरा थांब 2-4 पंचवार्षिक. दारू सोड एवढ्या पंचवार्षिक. लोकांना पुढे विश्वास आला पाहिजे. ज्यालून दारू सोडली ना, हा आपल्याला सदस्य म्हणून निवडायला योग्य आहे. तू जर मतदाना दिवशी जाऊन दारात पडायला लागला मतदाराच्या, उमेदवार तर कशी मत देतील तुला? जाऊ दे डेपुटी. याचं काही खरं नाही. मी सुगंधाला हे बघा त्या सुगंधाताईला सांगा सगळं बरं का व्यवस्थित. व्यवस्थित समजून सांगतो हा. आणि तयार करतो. हा. त्याची तुम्ही काळजीच करू नका. तुम्ही यंदा पुढच्या सदा तयारीला. भाऊ पलटी झाली पाहिजे. विषयच एवढं आपलं. नाही. हा. हा. जा जाण त्याच्या बरोबर. कोण? मी नाही जात त्याच्या बरोबर. मी चाललो माझ्या. ए झाल्या सुगंधा. अय सुगंधा. अगं कुठे ये लवकर बाहेर. काय हो शामराव? अगं तोंड गोड कर माझं तू आता. का बरं? का बरं म्हणजे? बातमीच तशी आनंदाची. हो सूर्यखाली दिवस राहिले काय? ऐका मग आनंदाची बातमी तीच असणार आहे शामराव. काय झालं? बातमी तुझी आहे, तिची नाही. माझी कशी आनंदाची बातमी राहीन बरं? अगं म्हणजे तशी नाही ग. मग इलेक्शन लागायचं 4-5 महिन्यात. मग माझा काय आनंद आणि माझी काय आनंदाची बातमी? डेपुटीने डिक्लेअर केलंय तुला उभा करायचं यंदा. हा? मग हो नाही बाबा नाही. नाही बाबा काही नाही. नाही मला काय उभं बिभं राहायचं नाही. आणि मला ते तसलं काय राजकारण बिजकारण काय खेळायचं नाही बाबा. बिडी काय तू एवढा मोठा चान्स आलाय. कोणाला बळ म्हणलं तर देत नाही ते तिकीट. पॅनल मधून उभी राहणार आहेस तू. काय अपक्ष नाही राहायचं तुला. अहो शामराव सगळं ठीक आहे. मला माझा नवरा आहे ना आधीच सांगतो तू एक तर कोणाच्या मध्ये पडायचंच नाही. मी असलं माहीत झाल्यावर बाई मग तुम्हाला मुंबईला घेऊन जाते. अरे तुझा नवरा माझा मित्र आहे. मी समजवतो ना त्याला. तुझं वजन वाढन वारडात इडी काय तू. आणि शिवाय सदा भाऊच्या विरोधात म्हणले विषयच नाही. डायरेक्ट चितपट.
सदाभाऊच्या विरोधात? हो, ते सदाभाऊ माझे प्रत्येक काम करतात. मी त्यांना कोणतंही काम सांगू द्या, ते कधीच म्हणत नाही काय नको का तुम्ही आमच्या वार्डातला नाहीये का काय, काहीच नाही. मी सांगितलं काम करतात आणि त्यांच्या विरोधात मी उभं राहू का? आता तर कसंच नाही. ऐका, अगं उलट विचार कर, याला त्याला काम सांगण्यापेक्षा तू जर निवडून आली तर सगळे काम तू करणार ना. उलट सदा भाऊला तुझ्या दारात यावं लागेल म्हणाला, तेवढं करून द्या ना मला. येडी काय तू? आतापर्यंत आपण जात होतो त्यांच्या दारात, आता त्यांना आपल्या दारात यायची वेळ आलेली आहे. हे बघ, मागच्या वेळेस माझं हुकलं जाऊ दे, पण यावेळेस मी मोठ्या मनाने मी सांगितलं मला न देता सुगंधाला द्या. सुगंधा स्ट्रॉंग उमेदवार आहे आपल्या वार्डातला आणि विषयच नाही. तुला सांग, तू टेन्शन घेऊ नको ना, मी आहे ना. मी सगळं पाहतो, मला सगळं माहिती आहे. मी 5 वर्ष लढलोय मागची, कुठं खाचा कुठं खळगे काय सगळं माहिती. तू फक्त हो म्हण, बाकी सगळं मी करतो. मला माझ्या नवऱ्याला विचारावं लागेल पहिले. तू कशाला विचारते? मी फोन करून सांगतो डायरेक्ट त्याला उभी राहणार आहे म्हणून. तू अजिबात लोड घेऊ नको. आता माझ्या नवऱ्याच्या तुम्ही जवळ आहे का मी जवळ आहे? अरे जरी असली तरी नवरा तुझ्यावर प्रेशर टाकेन, तसं मी सांगितलं थोडा फरक पडेल ना. मी त्याला समजून सांगन, बाबा येडा काय तू, गावात तुझं वजन वाढन तिचं वजन वाढन, हा शिवाय वार्डात काम करशील 4 पैसे मिळतील आणि लोकांची तू दुआ भेटन. वेडी काय तू? उलट रमेशला इथं बोलून घेऊन आपण तो हाताखाली इकडे तिकडे पाहायला सगळं टेन्शन न घेऊ. तो नवरा बी जवळ येईन, उलट कुठं मुंबईन फिंबई करीत बसली. तू काळजी करू नको, तू तयार राहा फक्त आता. अहो तू बाकी बोलूच नको. डन. काय डोक्याला ताप आहे हा? सदाभाऊ राम राम. राम राम. कस काय वाट चुकले जालिंदर सेठ? कधीतरी चुकावं लागती. आज सकाळच्या पारी चुकलो. इतर वारी कसा मी संध्याकाळी येतो. नाही, सकाळीच येत जा, संध्याकाळी नको येत जाऊ. आमच्यावर कृपा केली, बरं झालं. बोल ना. बोल ना म्हणजे तुम्हाला काही माहित नाही झालं काय? काय अहो 6 महिने अरे ना इलेक्शन. इलेक्शन 6 महिन्यावर येऊ, नाही तर उद्या येऊ. आपली अखंड जनसेवा चालू असती. 5 वर्ष आहे ना, आपण ढिल्ले पडत नाही. त्याच्यामुळे निवडणुकीत टेन्शन घेत नाही आपण. अहो घेत नाही म्हणजे डेपुटी ते आतापासूनच तयारीला लागलेत. त्यांना करावं लागेल. उन्हाळ्यात नांगरट नाही करायची, पाळी नाही घालायची. मग पाऊस आला जवळ का नांगरटन पाळीन हार्वेस्टरन रोटान सगळं मिक्स करीत येत. तुम्हाला काय सांगू, श्याम्याला आहे ना पळच म्हणत होते तू उभा राय. श्याम्या कुठं राजी होतोय सदा भाऊ, त्याची पाटली आजवर तुमचं नाव घेतल्या. ते भावकीत लावून द्यायचं डेपुटीला जमत. आता श्याम्या होता ना मागच्या वेळेस, डेपुटीला लय गड्डा आहे ना, डेपुटीने एकदा माझ्या वार्डात उभं राहून दाखवलं पाहिजे. याला त्याला नका गाव काड्या घालू. काड्या म्हणजे तुम्हाला सांगू, तू श्याम्याला म्हणले वरचड माणूस बघ, 1 नंबर वरचड. साधा भाऊची अशी पलटी झाली पण नागरासारखी पातापत. साधा लगेच श्याम्याने नाव सुचलं माहिती का? कोणाचं? कोण आहे माईचा लाल उभा राहणारा? कोण म्हणजे खंबीरपणे मस्तपैकी अशी पदर घेणारी बाई उभा करणारे श्याम्या. तुम्हाला विरोध? माझ्या विरोधात बाई? हा सुगंधा. सुगंधा? सुगंधा वजनदार आहे. मग मी काय म्हणलो होतो? जन्मतात नाही, मग? तब्येतीने वजनदार आहे. इथं निवडणुकीला काय कुस्ती खेळायची का? लोकांचं एक मत धरून आणावं लागत, पिटीत पडावं लागत, तेव्हा निवडणुकीचा विजय. सुगंधा म्हणजे डेपुटी छत्र आहेत, बाई माणूस देतात काय विरोधात? क्षत्रिय म्हणजे डेपुळ ह्यो आपला श्याम्या म्हणला सुगंधा आहे ना जैन सेवा करती. मागच्या वेळेस साप्त्यात काल्याची पंगत उचलेली नव्हती त्यांनी, त्याच्यामुळे लोक मतदान करतील म्हणले तिला. जन सेवा करते? मग जीन पॅन्ट घालून सेवा करीती का काय? जन सेवा करीती. तिचं रीलन इन्स्टान त्याच्यावर मत पडत आहेत का काय? इथं माणसं इन्स्टंट यावं लागत आहेत. आवाज दिला का हजर व्हावं लागत आहे. इन्स्टंट रीलनी आहे ना लोक उपयोगी येत नाही, लोकांच्या बी उपयोगी कोणी पडत नाही. ते फक्त आपलं करमणूक येते. तुम्हाला सांगू, तू डेपुटी म्हणले श्याम्याला तू फक्त तिला उभा कर, काय लागतं ना तिला पावर पैसा पाण्याची सगळी पोरी तुम्ही म्हणा, फक्त तू खंबीर उभा राहा, हटू नको माग. डेपुटी? हा डेपुटी. डेपुटीला म्हणा 10ची गड्डी घालणार आहे मी. 10 लाख मला हप्त्यात असतो का? इथं आहे ना एकदा पारंबीला लोंबकाळलं ना शेंडी तुटन, नाहीतर पारंबी वतनदार घरा नाही, मागा हटणार नाही. हटूच नका साधा भाऊ, त्यांची पलटीच झाली. पण मी ना जे आलो तुमच्या पाठीमागे, त्यांच्या वाड मारला जे आले असला तुम्ही घाबरता काय? सगळी गल्ली जागी करीतो मी. जालू भाऊ पाठीमागे राहा, पण पाठीमागच्या माग पळून नको जाऊ. तुझा भरोसा नाही रे बाबा. तू अवकाळ आहे. तू मे मधला पाऊस आहे, ढग एकीकडे दिसन, पाऊस एकीकडे पडन,
कुठं उपळण कुठं वाहून जाईल. नाही वाहणार मी सदा भाऊ. जिथं थांबलाय तिथंच पड. फक्त नाहीतर आपल्याला सावली माझ्या डोक्यावर पाऊस डेपुटीच्या वावरात तस करू नको. डेपुटीचं नाव आपल्या पुढं अजिबात काढू नका सदा भाऊ. फक्त तुम्ही आपल्या त्या पाण्याची सोय करा. त्याची करीतो. तुला पाण्या सोय करायला कुठं गुवाहाटीला न्यायचं काय? नाही तुझी गावातच सोय करीन. हा चालते जाऊ का मग. खबरा सांगत जा. 100%. तुला तुझ्या ब्रँडच्या अपेक्षापेक्षा मोठा ब्रँड, छोटी पण काम बडा. आता छोट्या ब्रँड साठी द्या ना 50 रुपये. 50. मंडळ मंडळ कोणती? घेतो 100 दे. 100 जालूला. राम राम. राम राम. काय म्हणती वतनदार घराण्याची लक्ष्मी? थांब लक्ष्मी कुंकू लाविते. निवडणुकीत आहे ना, हं, विजयाचं कुंकू लावीन असं म्हणती. असं आहे का? तयारी लय लवकर चालू केली. करावं लागेल ना. हा. यंदा 7-0 करायचंय मला. हा, 7-0 करायचंय. हा. 0 तुमच्याकड आणि 7 माझ्याकडे नाही राहतील. नाही, परिस्थिती त्यावेळेची ठरवण ना. 0 कोणाकडे 7 कोणाकडे. गडी तर काही भेटा ना. बायाच्या मागे लागले. नाही असू दे ना. बाई लय शोधून काढली. नाही नाही, गडी आहे ना गडी. ह्या वेळेस जरी बाई माणूस असला तर कुस्ती चितपट होणार आहे. बरं का, लक्षात ठेवा तुम्ही. तुम्ही किती हात वर केले लोकाला हा, तरी आता ह्या वेळेस नाही चालणार. मला सोसनाचं वजन द्या. चितपट करायचं, खाली जीव जाईन माझा. नाही नाही, मग आता त्याच्यामुळेच आम्ही उमेदवार तसा अट्टल दिलाय. त्याच्यामुळे बघू ना आता चितपट होती कुस्ती. वरच्या वर पहिलवान हवेत उडवला जातोय. अगा पाय धरितो का? नाहीतर आणावा लागेल तिसराच. तुम्ही गडी तर काळजी- पाय धरी ना. तुम्ही काळजी करू बाई नका. नाही, तिसरा आणावं लागेल तुम्हाला. तुम्ही यंदा काळजी करू नका. ह्या वार्ड मध्ये ना तुमच्या यंदा JCPनेच गुलाल उधळणार एवढं लक्षात ठेवा बरं का. लाला ना हा? पिवळा वहीन नाही, नाही, नाही. त्या दिवशी निवडणुकीत दुसऱ्या दिवशी- गुलालाच्या गप्पा करू नका. उभा राहीन ना, हा. पिवळा वहीन त्याचा, लाल नाही राहायचा. गुलाल तर उधळायच्याच लायकीत नाही ठेवायचो. 25 वर्ष सत्ता आहे. आणि ही गाडी आहे ना, ही लक्ष्मीच आहे. मर्सिडीज मध्ये बसलेला माणूस निवडून नाही यायचा. आणि नुसते रील आणि इंस्टा यांनी फरक पडत नाही. आपलं इन्स्टंट आहे. मॅगी सारखं 2 मिनिट रुक सकते, लगेच दारात माणूस. लोक लय हुशार झाले सदा भाऊ. आता नुसतं सावकार काय करून होत नसतं हा. बरं का. यंदा आहे ना गुलाल आम्ही 2 महिन्यापासूनच गुलाल बुक करायला चालू केलाय. सावकार काय केलं, वावर नाही लिहून घेतले. हा. आडी अडचणीला येतो ना, हा. तोच खरा मदतगार असतो. तुमच्या सारख्या इस्त्रीच्या घड्या मोडून न देणारे पुढारी आहेत ना, निवडणुकीत नेटणार ज्ञान नाही बघू ना आपटितो. लोक आता हुशार झाले. नुसतं वर दाखायचं हा. आणि आतमध्ये आम्ही आहे ना वर बी दाखवतो ना आतून बी तसेच. तुम्ही त्याच्यामुळे आहे आहे ना ना आता 2-2 कंगवे ठेवा आणि चांगला नटापटा करून प्रचार करा, तर 10-5 मते जुळत येईल. तुमचा फक्त दिसणं उमेदवार भारी शोधला. तुमचा उलटा भांग, तिचा उलटा भांग, तुमच्याकडे ऍपल, तिच्याकडे ऍपल. अरे नाही 7 जण ऍपल वाले बघा. ऐका ना, आमच्याकडे ना उमेदवार तेच उमेदवार नाहीत. आमच्याकडे लहान पोरग जरी उभं केलं ना हा. तरी तुमच्या विरोधात निवडून येईल. कारण की लोकांना माहितीये काम करणारा कोण, बिगर कामाचा कोण. जिरली नाही का 5 वर्षापूर्वी केलता ना गबुक्या भावकी आमची तो विरोधात. जरा थोडा माग पडला. कुठला असतात टरबुजावणी. त्याची भावकी त्याच्या विरोधात चढून दिली ना, म्हणून तो गोल झाला ह्यो. भावक्या 2 आहेत का? हा. भावकी आम्हाला एक आहे, झेंडा मग झेंडी तेच ना. दाखवती. सख्खी भावकी त्या विरोधात केली तुम्ही. असं करा, आता दुकानात जाऊन 7 ऍपल वाले आणा. संत्रा बागायदारे रस काढितो ऍपलचा. हा. 7 ऍपल जावा याच्यावर पडते ना संत्र्यावर, तेव्हा संत्रा कुठं जाईन कळायचं नाही. बघा बघा. हा. नका सांगू अर्धा आहे. नुसतं- नुसतं हात वर केल्याने कोण नाही मतदान देणार. करणलेले लक्षात ठेवा. करणलेलेच हात ऍपल ढिल्ला वाटायला करा- आहेत. हात ढिल्ला करावा लागतो ढिल्ला. हा. नका मला बघितलं सांगू. मी ढिल्ला हा. गुलाल बुक केलाय गुलाल. खुळखुळा करीतो हा. पॅनलचा. अयो गिरणी का बरं बंद आहे? कुठे गेली दामू तात्या? इकडे गिरण आहे सुगंधाबाई. अहो, मग तेच बघितलं, बंद गेलं का बरं? वर कस काय बघितलं आणि तुला समजलं इकडे बंद आहे. ते जेवायला गेलेत. आणि तुम्ही इथं काय करताय? सेवा, कशाची? जनसेवा करीतोय म्हणलं. आता जरा निवडणूक लागली, आपलं बघावा.
कोण कुठे जातंय कुठे येतंय सुगंधा सगळं समजत आहे मला. अहो सदाभाऊ पण ती गिरणी बंद आणि इथं बाहेर बसून ते पण सोप्यावर पायावर पाय टाकून कोणती जनसेवा आहे बरं आता ही? ही हे का आता तुला आहे ना दळण आहे ना देणार होतो उचलून आणि नसतं झालं तर ते बाहेर काढलेल्या होत्या टाक्या हा. दुसरीच जात टाकलं असतं ना असं दान 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 दळून दिलं असतं का? दळून दिलं मला माहित असतं तुम्ही इथं बसलेले फोन करून सांगितलं असतं तुम्ही दळण घरपोच करा. नक्की आणलं असतं मला यायचंच होतं पण योगायोगाने तू इथं आली. का बरं? कानाव येतय निवडणुकीला उभं राहायचंय म्हणते सुगंधाबाईंना. हा चाललंय अहो माझ्याकडे ते शामराव आले होते. हा त्याला लय गड्डा आहे मागच्या वेळेस त्याला पाडला मुळीवानी नशीब टरबुजावानी डेरी नाही फुटली त्याची. आता तुला तयार करीतोय का तो अहो सदाभाऊ माझी पण लई इच्छा आहे. अहो मला पण आपल्या गल्लीचा विकास करायचा आहे. विकास आहे भारी भारी शब्द येते तुला. ते विकास झाला ना संपादक झाला ना तिकडं गावचा विकास करायचा मोठे स्वप्न बघायचे. सदस्य डायरेक्ट सरपंच केलंच उभं राहा डेप्युटीला म्हणावं तुम्ही सदस्य व्हा मला सरपंच केलं उभं राहायचं. ऐका ना हा. मला काही सरपंच नाही व्हायचं मला सदस्यच व्हायचं. अरे वा 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 तू नाश्त्यावरच समाधानी राहशील पोटभर जेवायचंच नाही तुला बघ. आणि ह्या वार्डात उभं राहायचंय ना 10 वेळा विचार कर 5 वेळा आलेलो आहे. शामराव आहे ना 90 किलोचा गडी असा रपकून आपटावला. आता तू बाई माणूस आहे एवढा नाही पण बस झालं नका सांगू मला. मी दळण घ्यायला आली होती भेटलं नाही. एक काम करा तिथे बसलेलेच आहे ना तेवढी गिरणी उघडली का मग मला दळण घरी आणून द्या मग आपण पुढचं बोलू. हा बर 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 जाऊ मी? नाही येतो भाकरीच करून देईन. समाजसेवेचं व्रत घेतलेलं आहे मी. आता काय तुम्ही माझे भांडे बी घासून द्याल उभं राहायचं. भांडे घासायपर्यंत नाही जायचं फक्त भाकरी करून देईन. काय म्हणतो तयारी चालू आहे व्यवस्थित? जोरदार एकदम. हा. तर थोडं लक्ष राहू दे. अ डेपुटी का हो सुगंधा? मला नाही राहायचं उभं. का हो? नाही नाही मला माझ्या घरचे लय ओरडतील. मी म्हटलं ना तुला रमेश मी बोललोय म्हणून तू कशाला टेन्शन घेते. अहो शामराव तुम्ही शांत बसा जाऊ माझा नवरा आहे ना मला माहिती ते ओरडणार का नाही तुम्हाला काय माहिती. अवघड आहे भाऊ आता तू आधी तयार झाली आता मी सगळी तयारी चालू केली तू नाही म्हणते. नको बाबा हे काय माझं काम नाहीये. मी बरी असते माझ्या घरीच. अहो चांगली संधी आली होती तुम्हाला सदस्य झाला असत तुम्ही. नको नको अरे लोक 10 वर्षापासून वाट पाहून कधी आम्हाला उभा करतात का उभा करतात. तुला डायरेक्ट संधी दिली त्यांनी. आपला पॅनल निवडून येणार आहे तुम्हाला संधी भेटली असती. नाही नाही दुसरं कोणाला तरी करा तुम्ही राहू बाबा मला नको बाबा. अरे मी राहिलेलो आहे पहिला म्हणून मी नाही म्हणलो ना. मला तिथं तयार होते पण मी नाही म्हणलो त्याच्यामुळे की जाऊ द्या म्हटलं आपल्या वार्डात दुसरे आहे एक तिला उभं करू. प्रत्येक वेळेस आपणच काय घ्यायचं. नको चालले मी घरी मला नाही राहायचं. हा. माझं काय नाव बी टाकू नका त्याच्यामध्ये मी पहिलेच सांगते. ऐक ना तू नाही नाही ए अरे काय करतोय तू तुला नाही काम सांगितलं थोडंफार तर लगेच तू काय उमेदवार गोळा करून राहिलाय. चांगली होती स्ट्रॉंग उमेदवार पण आता तिच्या नवरा नाही म्हणलं मग आता काय करा. मी मस्त त्याला फोन करून सांगितलं होतं. अरे असे मनाने हे करणारे कशाला लागत होतो उमेदवार आता एक आणि नंतर एक असं होत असतं का. आतापर्यंत मग सदा भाऊ सगळे फोडून टाकीन आपले उमेदवार. बोबाटा नसतो करायचा उमेदवाराचा ऐन टायमाला बॉम्ब फोडायचा असतो का लोकांना सांगितलं तो मग तोंडच राहत नाही तर मी नाही कोणाला बोललो. मग कसं काय उमेदवार फुटला. काय माहिती झाल्या होता आपल्या अय पाय खाली घे जाईन इकडं. अयो विरोधक पायात आहेत ना, पाय. विरोधक फार चाणक्ष असतात. विरोधकाला जरा सोबत सावध राहायचं दर्शिक. उमेदवाराचं नाव नाही जाहीर केलं लगेच फुटला उमेदवार. पण त्या विरोधकाला माहितीये शेवटपर्यंत काही ना काही बाजी पलटी होणार आहे बरं का. लोकांच्या किती मारा शामराव, गड्याच्या विरोधात गडी बघा पाय धरणारा उमेदवार बघा आधीच पाय गळालेत. नाही आमच्या बी लक्षात आहे ना कोणता उमेदवार कधी ते द्यायचा. आहे हा. भावकी फोडून राजकारण नका करू मुळी करू. हा ना हा. आमच्या भावकी फोडली तेव्हा. तुमच्या भावकीचं नाही दिलता ना बघितलं ना निकाल ते भावकीनच पाडलं त्याला लक्षात पॅनल ठेव. बघा बरं का 7-0 आले. राजकारण शिकायचं असलं ना जरा आमच्याकडे क्लास लावा थोडे. हा बिगर राजकारणापाशी नका बसू. 0 होईन 0 7 इकडे येते. तुम्ही कोण नाही भावकी जपली. मला त्यावेळेस दिला असता चान्स मला पाडलं तुम्ही. म्हणजे सगळी पाळी गोपाळी नांगरट मी करीतो आणि पाभर धरायला तू येतो होय. तयार करायचं वार्ड तुला उभंच राहायची ना. राणा डेपुटीच्या विरोधात. हा म्हणजे बरं आहे म्हणजे राहायचं उभा तर लगे डेपुटीच्या विरोधात. मी आहे ना डेपुटी कोण
हिंद केसरी आहे का कोणता रुस्तुम आहे हिंद आहे पाकिस्तानी ते बी किती जुने आहेत आणि उपसरपंच आहेत ते गावचे. अरे लय जुनं लय उपन पद नसतं चाली खेळावं लागत त्यात इथे वजीर घोडा उंट हत्ती कोणती सोबती कुठं पुढं न्यायची माग डोकं लागत आणि जरा भाऊकी बरोबर राहा चिटकून शेवटी आहे ना डोकी आम्हालाच करावं लागणार आहे तुझं सुताक मला आणि माझंच तुला काढावं लागणार आहे बघ नाहीतर खांदेकरी नाही राहायचे विचार कर राजकारण होईन 4 दिवसाचं. हो शामराव दुकान का बंद ठेवलं आज? अरे दुकान उघडला चालतो पण उघडूच वाटा ना भाऊ मला. का हो, काय झालं? अरे बरंच वाटा नाही मला 2-3 दिवस झाले जेवणच आहे नाही काय सांगता? नुसतं पोट फुगल्याने होतंय ढेकरे तिथं आणि जाम झालंय पोट एकदम अरे पॅक. अरे पण मग डॉक्टर जायचं ना. म्हटलं वाटण बरं थोडी वेळ मागं पुढे होती जेवायची म्हणून झालं असं ना पचनाने पण ते काय बरंच वाटणार आणि दवाखान्यात न्यायला कोण नाही भाऊ मला. अहो शामराव पण ही गोष्ट काय सोपी का? ते पोट फुगलं तुमचं अक्षरशः माहिती आहे हा, का? लय जाम झालंय तुझं. असं अंगावर ना काढायचो अशा गोष्टी लगेच डॉक्टरकडे जायचं शामराव. एक काम करू आपण जाऊया चला. जायचंय दवाखान्यात. अहो, गेलंच पाहिजे बाकी काय टेन्शन घ्या तुम्ही कुठल्या हा, गोष्टी. लय घामी जरा मला काही घाण. चेहरा पूर्ण उतरलाय ते पोट फुगलंय मला तर काहीतरी आता काही समजा ना वेगळंच वाटतं काहीतरी. चला चल बरं चला बरं मला आधीच सांगायचं तुम्ही असं दुखतंय म्हणून. चला काय करावं खरंच. बरं झालं भाऊ तुझ्याच तू आता म्हणून दवाखाना तरी झाला माझा. अहो माझं अंगावर नाही काढायचं कधी. बरं झालं मी आलो योग्य वेळेला म्हणून जाता आला आपल्याला. आता ते रिपोर्टचं काय म्हणते डॉक्टर. रिपोर्ट थोड्या वेळाने पाठव येईल माझ्या मोबाईलवर येईल तुम्हाला सांगतो मी आलं की. बरं 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 चालतंय मी बसतो थोड्या वेळ दुकानात मला आता. हा. येऊ मी. हा ये. काय करावं आवड परिस्थिती. काय रे कुठे गेला होता अहो ते दवाखान्यात गेलो ना शामराव घेऊन. काय आलं त्याला काय म्हणजे ते दुकानापाशी गेलो तो एकदम पार पोट फुगलेलं आणि अशी अवस्था पार तोंड असं केलेलं. म्हटलं काय झालं म्हणून घेऊन गेलो डॉक्टरकडं. मग ते काय तेच रिपोर्ट आलाय आता. काय रिपोर्ट मध्ये लिव्हरला सूज आहे. लिव्हरला सूज आहे मग जातो काय नाही एवढं नाही सिरियस जायचं सारखं पण तरी पण शेवटी काळजी घ्यावं लागेल ना आता. 10 रुपयात आहे दुकान बंद केलं अहो दुकानात बी काउंटरवर बसून तो शिप मारीत असेल असं बामटा येते त्याला जोडीदार झाल्या हा हे दोघांच्या संगतीमुळे सगळं झालंय. ते सांगतील याला फुकाटचे असल्यावर त्यातला काय काही पिईन त्यो देशी म्हणू नको ओशी म्हणू नको आरशी म्हणू नको काही बी त्याला रम विस्की सगळी खांबा बी चालवतोय. नाही असे नाही अवघड आहे पण. त्या काय आलेत इकडे इकडे या. अरे पण याला आराम करा म्हणलो होतो ना मी. त्याला आराम जमत असतो का आला 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 जरा आराम करायचा ना. तू एवढाच आला आराम करायला म्हटलं रिपोर्ट आले का काय पाहावं म्हणलं काय काय हा का आलेत ना फोनवर report. बोलून घेतला असते तर आला असता ना त्यो आधी रिपोर्ट. हा रिपोर्ट काही खरं नाही तुझं हा लिव्हर म्हणजे आता तुझं आहे ना होय आपण आताच बघितलं ना हा आताच पाहिलं ना तेच ना. काय चालू त्याला? सांगा तुम्ही सांगा. म्हणजे लिव्हर तर असं म्हणलं लिव्हर इज कंडम हा असं काहीतरी आहे म्हणजे झालाय म्हणजे- कंडम झालाय आहे ना काहीतरी म्हणजे फेल झालं. फेल. अहो मराठी सांगा ना काय फेल झाला याचा लिव्हर बदलावा लागणार आहे याचा लिव्हर खराब झालेला आहे आणि हे थोड्या दिवसाचा आपला सोबती काय जाम्या झालं नेमकं मला सांगा ना लिव्हर म्हणजे अरे लिव्हर बाबा लिव्हर काय तो बदलता येतो ना. बदलावता येतो ना? बदलता येतो पण तेवढं सोपं नाही ते खूप. केवढ्याला असं तुझा अंदाज मला काय माहिती नाही नाही तरी 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 नाही तरी बदलला असं का? 100-150 100-150 नाही मग अरे तो काय 2-250 गाडी 2-250 भेटतो गाडीच्या डाव्या बाजूचं असं ब्रेक कोणी असतं त्याला लिव्हर म्हणतात ना बदलून टाकू ना मग. आलं की नालाय का त्याला लागते 2 कोटी रुपये काय आणि ते बी मिळन का नाही माहित नाही. नंबर लागला तेव्हा मिळन. हा ते बी आज गेला आणि दुकानातून घेतले म्हणे काय तो या दुकानात द्या कुरकुऱ्याचे 2 पुढे आणि 10 रुपये तसली गोष्ट नाही. नंबर लावायचे कोणतरी दाता भेटला पाहिजे लिव्हर देणारा मग म्हणजे माझं काही खरं नाही आता. तुझं खरं नाही. तुझा फोटो आता तयार करायला टाकलेला आहे सगळं- त्याची फ्रेम फक्त मध्ये फोटो चिटकावला का तुला हार घेऊन येऊ आम्ही. ते म्हणजे मी जगणार नाही होय. हे कसं काय झालं असं सगळं भाऊ मला तर काही कळलंच नाही माझं कधी लिव्हर खराब झालं. आता कसं होईल माझं. अरे तसंच होईल ज्यांचं लिव्हर खराब झालंय ना
त्यांचं तसं झालं ना तसंच होईन तुझं. म्हणजे त्यांचं काय झालं? त्यांचं लिव्हर खराब झाल्याचे रिपोर्ट आले आणि 6 महिन्यात त्यांचा कार्यक्रम झाला. काय सांगता? काय सांगता नाही, खरी गोष्ट सांगतोय तुला. ही अवघड काम असतं बाबा. लिव्हर, किडनी, हार्ट म्हणजे माणूस निम्मा तर तिथंच पंक्चर होतो. काही पर्याय नाही करत याच्यात. मला जगायचंय रे. अहो शामराव, पर्याय आहे त्याच्यावर. लिव्हर बदलावं लागतं, पण ते लिव्हर बदलायला पण 1-2 कोटी रुपये खर्च येतो. घाबरू नको श्याम्या. नाही, आणि ते पण आपला नंबर लागला तरच. त्याला भरपूर नंबर असतात ऑलरेडी वेटिंगला. मग श्याम्या घाबरू नको. मी माझ्या वावर येत होतो 5 एकर हसन माझ्या हाजाचं ती विकून टाकतो माझ्या नावावर नसलं तरी. तुझ्या नाव नसलं तर इकता नाही येत. तुझ्या नाव नाही इकी तू कोणाची प्रॉपर्टी. माझ्या हाजाची कोणाची? मी त्याच्यात त्या म्हणलं, कमरा उडाले दगडे 2 लाख रुपये 3 लाख रुपये एकरान जाईन. 10 लाख होते. भाऊ काहीतरी करा ना राव माझ्यासाठी. मला जगायचंय हो त्याच्यात. आईला आता करायला काय आहे? मी लाख खांड देईन बा फार फार तर ते बी उसने. याच्या दुकानातून आपण उधार सामान घेतलं कसे परत पैसे देतो महिने 1.5 महिन्यानी. उसने देईन लाख खांड लाख. पण आता लई जमा केले तेजसनी ते डेपुटीला बी लई म्हणलो तरी मला नाही वाटत 5-25 लाखाची वर जाईल नाही, आपला शक्य आकडा. नाही, शक्य नाही. डेपुटीला म्हणून बघा ना मग. त्यांच्याकडे आहेत पैसे. पैसे आहेत मग डेपुटीने जर कोटभर दिले तर होईल बा. हा अहो पण शामराव, मी तुम्हाला किती वेळा सांगायचो की कंट्रोल करा, पथ्य पाळा. झालं ना तुमचं मनासारखं? नाही ते नाही माझ्याकडे ना जेमते मिळून 10-15 लाख रुपये असतील. 10-15 लाख असतील ना. अरे मग आहेत पण तरी लईच कमी पडत येत. कमीच पडते. 1 कोटी कुठे 10-15 लाख मध्ये काय खरं नाही. अरे बरं 5-25 लाख आणि मग बिचारे त्या माऊलीनी काय करायचं तो नंतर तिने कुठं काय रोजन जायचं का? त्यापेक्षा एकच सोपं वाटतंय मला. काय आता याला सोडूनच देऊन टाक. जाऊ द्या, काय आता बघा. अरे बाबा तुला 1-2 कोट दीड घाल तू वाचला तरी बीची त्याची खोड मेल्याशिवाय जायची तरी तुम्ही सोडणार नाही. महिना 15 दिवसात हो. परत हातभट्टी येणार नाही, आणि सगळी इस्टेट जाईन सगळं. आणि तो ही मंडळीनी ती दुकानं बंद. तिने कोणाच्या बांधायला जायचं कोणाची गवत काढायची तिने तिच्या लेकराला काय सांभाळायचे. त्यापेक्षा तू गेला तर तिचे आहेत ते धंदा आपलं दुकान चालीन 2 टाइम खाईन बाकी काय. झाल्या बघितलं ना. मी म्हणत होतो कोरी नाही प्यायची पण तू म्हणत आहे चांगली असते कोरी. झालं. अहो, तुमच्या नाही, स्वतःचा नाही तर कमीत कमी तुमच्या फॅमिलीचा विचार करायचा ना तुम्ही. अवघड झालं. होय, डेपुटी आले. डेपुटी डेपुटी इकडे ये ना. डेपुटी ओ डेपुटी लवकर या. काय नाही आता आहे ना पित्रपाठ चाललेत. पुढल्या वर्षी याचे पित्र घालायचे आणि त्याचे पुढल्या वर्षी याचे पित्र. माझं लिव्हर खराब झालं लिव्हर खराब झालं. मी आता अहो, रिपोर्ट आले आता. रिपोर्ट आले दवाखान्यातले. पोट दुखत आहे 4 दिवस झाले. त्याची डेअरी बघा ना किती आत गेली. एवढी दारू पितो का लिव्हर खराब आहे? मग मला काही कळणार झालं माझ्यापेक्षा किती दारू पितो सदा भाऊ. अरे पण जाल्याचा लिव्हर इमान टायरचा आहे. तुझा रेक जिंचा होता इमान टायर जादा चालवतो. डेपुटी. त्याचा बी फोटो आहेच पण जरा दामानी. जरा समजून सांगा. काहीतरी पैसे पाण्याची सोय करावं लागेल म्हणजे सदा भाऊ बदली देते. लिव्हर बदलायला याला 1.5 कोट कुठून आणायचे. हो लिव्हर बदलायचं म्हणजे काय स्टूलचं बर्नर बदलायचं का काय? हा तीच सांगतोय त्याला तीच सोप्या सांगितलं. गोष्टी आहेत का त्या? भाऊ लिव्हरला आहे ना अजून आमचा एक पाहुणा नंबरला आहे. त्याचा लिव्हरला अजून नंबर आहे ना. आणि लिव्हरला मॅच झाला त्याचा होतो नाही तर मॅच बी होत नाही. हा. किती केसेस का फेल झाला. बरोबर. अयो म्हणजे मग काही खरं नाही रे पुढं. रडू नको, रडू नको. अजून मेलाय का तू? अजून बघू ना आपण. आता काय 2 महिने सगळं तुझ्या सासरवाडीत काही जमीन असेल ना. काय तर काय त्यांच्याकडे. सासरवाडीचं मेवण्यानी कुठे नाला बिल्डिंग वर जायचं काय खड्डे खांदायला. आपण आता जर मेवना जायला लागलं तर नको का काही? पण यांनी दारू पिता पुणे गाडी बांगला ते बांधलं त्या पैशावर. आता कशाचं काय राहिले आमच्या आणि बंगला वाट्यात? बांधला हे केलं मेवना. त्या टायमाला आलता बंगला बांधले वावर इकलं होतं तेव्हा दारू वाकून मजा करीत होते. 2 दिवस तरी सुधीर नव्हता येत. कोरी पेतो तो झाल्या तो नादानी कोरी पेतो. हा ना? कोरी चांगली लागत होती घसा असा जळायचा ना. काम करतो म्हणून तू लिव्हर नाही बरं का? तू बी कामाला लागणार. बरोबर आहे. झाल्या. तू गेला ना तो माझा उभी येतोय. आज झालं सुद्धा आता तरी नाही तर काही खरं नाही रे. कोण घाबरू नको. मी बरोबर येतो त्या महिना भरूच तर माय बी हा, हे सांग का? तो मागे झाल्या बोलायच्या हा. बाता जोडीदार पेवस्तोर खावस्तोर असते. आता तुम्हाला सवय लावायची प्या खायची. रोज तुम्ही येताय तुम्हाला साहेब साहेब करायचं. एकदा का तुमचा लिव्हर कामाला लागला तुमचं पोट फुगलं पाणी पडायला लागलं कोणी येत नाही जवळ. अहो, गावात एक काम कर आता बायकोला फोन कर आणि मला सासरवाडीकडे काय आहे का रक्कम बघ. गावात आम्ही वर्गणी करतो. अहो तिला बिचारी लेईन अटॅक. बरं एक काम कर नको करू फोन. मग तिला कसं कळेल होय, भेट कशी होईल? अरे तू गेला का सगळ्या गावाला कळन. तिला कळायचं काय राहिलं आता. उलट मी तर म्हणतो शामराव 2 महिने राहिले तर अजून पिऊन घ्या. ए,
अरे मग काय उपयोग आहे? ह्यो काय सल्ला देतोय 2 महिने राहिले मी काय म्हणतो असं लिहायचं काय याला लेकरू बाळ नाही बरं का कोणीच बाग नाही ती बायची रे ना बायको ती गेला का दुसरं लग्न करून लावून देऊ तिचं आणि जाऊ दे, तिला तरी जमलं ना आता. काय म्हणता तुम्ही माझ्यासमोर जाण्या गोष्टी करता तुम्ही. झाल्या तू काय कर तू बी महिन्याने मागा जातोय बायको बी नाही बरं का तुमच्या बायकाचे आम्ही दुसरे लग्न लावून देऊ कोणाचे तुमचे काय ना मला आहे ना डेपुटीची आयडिया आहे ना डेपुटीची आयडिया आहे ना एकदम पटली हो काय झालं भाऊ? आज याला बरोबर सोबत होते ना तुम्ही आता कर्ण मित्राला नीट खरंय. कर्ण मित्राला नीट आता कशाला गावाला वर्गणी करायला लागली आम्हाला मग आम्ही जाऊ सांगा महिना भरल्यावर तारीख भरल्यावर आता तुम्ही आहे ना तुम्ही आता काय करायचं आता इथून निघायचं बरं का आणि आता घरी जायचं भाकरी खायच्या यम कधी येईल खाली सांगता येत नाही आता यम लागला आता तिकडून यम निघला आता होय, एकदा report बरं आज करा यम सुरुवात झाली. नाही यांच्या गळ्यात आहे ना 2 पोत्याच्या झोळी देऊ हा. तुम्ही गावात फिरा आणि सांगा असं असं झालेलं आहे हा. जर कोणाला दया आली तर पैसे देते तुम्हाला 50 लिव्हर रुपये बदलायला. हा लिव्हर कारण की दारू प्यायल्यानंतर तुम्ही अख्ख्या गावाला सोजवळणी केली मग पाया पडलेले आहेत या गावाच्या म्हातारा माणूस दिसलं तरी त्याला टपली हाण म्हाताऱ्या माणसाचं हे पदरवड एखाद्याचं धोतरवड हा लहान पोराला तुम्ही कुत्र्याला सगळं सोडलं नाही अरे तुम्ही ह्या दारूपायी एक घर नाही ठेवलं डोक्यावर उचलून टाकायचं तुम्ही प्रत्येकाला 60 घातलेत मी काय म्हणतोय कच्ची मला लोकांना सांगा दुसऱ्या दिवशी कच्च्या क्वार्टर आणतो कच्च्या क्वार्टर आता झाले ना पोट बाच्च्या हा? खरं बोलले डेपुटी एकदम. आता भाकर नाही काय नाही आता नुसतं वर जाऊन यामापाशी अच्छा अच्छा काय डेपुटी पण याचं आहे ना याचा बॅनर आपल्याला मोठा करावा लागेल लहान बॅनरवर नाही दोघांचा कार्यकर्ता आहे बॅनर काय लाविता बॅनर थुकते लोक चालले म्हणजे काय चांगल्या कारणाने चालले. अरे पण मेल्यावर काय आहे, आता कसा का असा ना पण लोकांना आता ती भावपूर्ण श्रद्धांजली व्हावं लागेल ना गावाच्या वतीने फोटो नका लावू हा? तुमचे फोटो लावायचे लावा मा नावा लावू मा. नाही, आता माझा भावकी मला लावा लागेल Advance मध्ये लावा. लावा. नाही नाही याचा मागच्या बाजून लावू म्हणजे आहे ना महिन्यानी फक्त बोर्ड असं फिरू काय पार्सल काय भेटत नव्हतं पण आणलंय बळत कोणी यांनी दिलेलं आहे ना दारू सांगितलं आहे का मी नाही सांगितले डेपुटी घेऊन तू, हा? होय? कोण सांगितली कोण सांगितली सांगितले तुम्ही झालं तो सांगितली होती ना तू पार्सल आणायला जातो त्यांचे नाल आहे का तुला सवय लावते अरे, ओके, तुला माहिती आहे काय झालं? हे का बरं? कशी लिहून घेणार आहे तुमची फेकून देतील बरं? पिऊन जो म्हणतोय महिना राहिला तर पिऊन घ्या काय? रडू नको तुला सांगू तू आता हे चाष्ट करतील सगळे आम्ही तुझ्या लिव्हरला फक्त सूज आलेली आहे म्हणजे मजूर चांगले होय लिव्हर चांगला आहे फक्त सूज आली पण आता जर ऐकलं नाही सांगतो आता जर ऐकलं नाही आणि परत ही चूक झाली तर आता मात्र लिव्हर आपण वाचू शकणार नाही. नाही मी आहे ना हा शेवटचा चान्स आहे तुम्हाला आता. डॉक्टर म्हणले हे दुसरा गिअर टाकलेला आहे हा. तिसरा गिअर टाकला ना तर ब्रेक फेल होईन आणि ऍक्सिडेंट पक्का आहे तुला सांग का वेळेत सुधारलं कधी चांगलं देव परमेश्वर कुठल्या ना कुठल्या बुद्धीने कोणाला तरी धाडीत असतो बरं का डॉक्टर रूपी देव बी बोलत असतो की बा तुम्ही वेळेत सुधरा आपण आपल्या मनोरे किती सुधारायचं आता डॉक्टरने सांगितलंय ना हे सगळं सोड एक काम कर काय नाही लिव्हर इतका नाही गेला 40% 30% जरी लिव्हर असलं तरी कव्हर होतो हो. तुला सूज आलेली फक्त तू कव्हर होशील आणि बियाण्या तुम्ही जरा सुधर बरं का तू काम बिम करतो म्हणून तुझं लिव्हर अजून काबूत आहे तुझा बी कामाला लागणार त्यापेक्षा जादा तूप येतो मला लक्षात आलं ना आपल्या लेकरा बाळाचं कसं होईल लोक वर्गणी करायची वेळ येते म्हणजे काय सोपं नाहीये खरंय ना आणि बरं काय लोक तुम्ही काय चांगलं काम नाही केलं म्हणून वर्गणी करून तुम्हाला जिवंत करते खरं आहे ना मी आहे ना मी खरंच मी हात जोडून सांगतो तुम्हाला मी परत नाही दारू पिणार शिवणार बी नाही दारूला बघ बरं हा. शपथ खरंच नाही बघा जास्ती नाही घ्या सदा भाऊ चला बसू द्या आता दोघा मित्रांना गप्पा मारी बसा आणि आयुष्यावर बारीक विचार करा आपला फोटो तयार करायचा आहे का फोटो करायचा नाही मरेपर्यंत जगा नाहीतर जगता जगता मारतान काळ्या तोंडाच्या क्वार्टर सांगतो बरं झालं श्याम्या काही नाटकं करते तर काही फशीत येत आपल्याला हे. जाऊ दे मरू दे गेले तर गेले पण तू तर वाचला का नाही चल 90 मारू आपण बावळ का तुझ्या आल्या काय? हा? अरे जीव वाचला माझा पण जीव काय पूर्णपणे वाचलेला नाही अरे लिव्हर खराबच झालाय हा. तो फक्त आता वाचावं लागेल उलटून दे आता बावटा तू पे दारू पिणं सोड आणि लिव्हर वाचव तुझा नाही तर तू बी मरून जाशील रे कोणी बघितलं ना तू एवढे खर्च येतोय वर्गणी करून सुद्धा कोणी पैसे द्यायचे नाही आपल्याला विचार कर आपली ऐपत आहे का 2 कोट 3 कोट घालायची हा 100-200 रुपये दारू प्यायची आणि आपलं शरीर खराब करून घ्यायचं एवढं लाख कोटी मोलाचं सांग बरं इथून पुढं नाही झाल्या अजिबात दारूला शिवायच नाही तुला सांगतो तू बी तर प्याला ना ते मित्र आहे ना त्याने तुला बी सोडून काढीन मी कळलं का पण- चल उठ अरे चल